व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल की आपण नक्की काय बनवतोय. माझ्याकडे ना ही केळी आहे. ती खूप दिवसांची पडलेली होती. थोडीशी खराब झाली आहे. म्हटलं फेकून देण्यापेक्षा याचं काहीतरी बनवावं. आधी याला मी एकदम क्लीनमध्ये सॅन्डपेपरनी घासून घेऊ म्हटलं, जेणेकरून ह्याचा पूर्ण पोर्शन जो आहे तो इव्हन होईल. आणि हा व्हाईट व्हाईट जो एरिया आहे तो मी खूप प्रयत्न केला, पण तो काही निघाला नाही. माझं प्लॅनिंग थोडंसं वेगळंच होतं तयार करण्यासाठी, पण हा व्हाईट पोर्शनमुळे थोडासा मला इश्यू आला. तर मी फ्रीली हँड पेंट करायचं ठरवलं. मी असंच काहीतरी चला ट्राय करू म्हणून सुरू केलेला हा पहिला व्हिडिओ आहे माझा खरा. मग मी एक एक स्ट्रोक तयार करून एक एक लाईन करत करत एक डिझाईन तयार केलेलं आहे. फ्री हँड स्केच आहे हा पूर्ण. सॉरी, पेंटिंग आहे पूर्णपणे ही फ्री हँड. आणि थोडा रफ सॅन्डपेपरने किती पण मी त्याला घासलं तरी पण तो पूर्णपणे निघाला नाही, पूर्णपणे क्लीन नाही झाला. मी त्यावर असं एक 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 पॅटर्न ड्रॉ करत गेले. आधी मी ॲक्रिलिक व्हाईट कलरने ही व्हाईट लाईन ड्रॉ करून घेतली आणि हा कानाचा काहीसा शेप दिला आणि हा मी पूर्ण सर्क्युलरमध्ये ड्रॉ करणार आहे. मी जशी जशी ड्रॉ करत गेले तशी तशी डिझाईन तयार होत गेली आणि मी जो प्लेन इव्हन एरिया आहे याच एरियामध्ये ड्रॉ केला आहे. अशी काहीशी मी डिझाईन क्रिएट केली आहे माझ्या कल्पनेनुसार आणि ती खूप छान दिसत आहे. तुम्ही बघू शकता ती किती छान दिसतीये. माझ्याकडे ना काही ऑनलाईन ऑर्डर केलेले हे काचेचे पीसेस होते वेगवेगळ्या शेप्समध्ये. मग मी ते पण यावर चिटकवू म्हणून ठेवले आणि फास्ट ग्लूने हे मी चिटकवतेय. असं काही ठरवलं नव्हतं की काय करायचंय किंवा काय लावायचंय वगैरे. पण ते जसं जसं ड्रॉइंग कंप्लीट होत गेलं, मी पेंट करत गेले तसं तसं ते छान दिसायला लागलं. आणि हे पूर्ण कंप्लीट झाल्यावर खरंच खूप सुंदर दिसत होतं. मी असेच वेगवेगळे किंवा टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे बेस्ट फ्रॉम बेस्ट अशा काही गोष्टी असतात किंवा इझी क्राफ्ट असेल, लहान मुलांच्या काही गोष्टी, अशा गोष्टी मी हळूहळू एक 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 अपलोड करत राहणार आहे. तुमचा सपोर्ट आणि प्रेम असेल तर नक्कीच नक्कीच काहीतरी छान करेन आणि रोज रोज नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहील. त्यामुळे नक्की तुम्ही सबस्क्राईब कराल आणि लाईक आणि शेअर नक्की कराल. आता मी हे ऑलमोस्ट 2-3 प्रकार जे माझ्याकडे होते ते मी चिटकवले. आता तुम्ही बघू शकताय ते कसं छान दिसतंय. मला तर म्हणजे विश्वासच होत नाहीये की हे एवढं छान दिसतंय, कारण मी लिटरली फेकून देणार होते आणि म्हटलं चला फेकून कशाला द्यावं, यात एखादं झाड लावू आपण. आणि बघा तुम्ही किती छान दिसतंय हे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून मला सांगाल आणि माझा व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.